नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे गोल्डन रूल्स ऑफ अ 5 स्टार हॉटेल. म्हणजेच 5 स्टार हॉटेलमध्ये काम करण्यासाठी आपण कसं वागलं पाहिजे ह्याच्याबद्दलची ही मार्गदर्शिका आहे. आता 5 स्टार हॉटेलमध्ये बघितलं तर 4 मेजर डिपार्टमेंट्स असतात: हाऊसकीपिंग, फ्रंट ऑफिस, फूड अँड बेव्हरेज अँड फूड प्रोडक्शन, आणि सब डिपार्टमेंट्स असतात. आपल्याकडे स्टीवर्डिंग असतं, आपल्याकडे इंजिनिअरिंग आहे, गार्डनिंग आहे, इतर बरेचसे डिपार्टमेंट, छोटे छोटे डिपार्टमेंट असतात. पण हे 4 डिपार्टमेंट खूप महत्त्वाचे आहेत. तर छोटे डिपार्टमेंट असू दे तर मोठे असू दे, हे गोल्डन रूल्स जे आहेत आपले, ते आपण सगळ्यांनीच आत्मसात करायला पाहिजे आणि त्यानुसार वागायला पाहिजे, जेणेकरून एक खुश हॅपी गेस्ट आपल्या हॉटेलमधनं चेकआउट होईल आणि पुन्हा पुन्हा तो आपल्या हॉटेलमध्ये येईल आणि आपलं हॉटेल हे दुसऱ्या गेस्टना रेकमेंड करेल. तर पहिलं आहे गेस्ट इज किंग. म्हणजे गेस्ट हा राजा आहे. ट्रीट एव्हरी गेस्ट विथ अ पर्सनलाइज केअर, डिग्निटी अँड रिस्पेक्ट. प्रत्येक गेस्टला आपण चांगल्या पर्सनलाइज सर्व्हिस द्यायला पाहिजे. म्हणजे त्याची आपण काळजी खरंच करतो आहे. भरपूर गेस्ट असतात आपल्या हॉटेलमध्ये, रोज चेक इन चेकआउट होत असतं, पण प्रत्येक गेस्टला आपण लक्षपूर्वक, काळजीपूर्वक आपण त्याच्या सर्व्हिस द्यायला पाहिजे, विथ फुल ऑफ रिस्पेक्ट आणि डिग्निटी. म्हणजे आपण त्याला खूप आदरतेने वागवायला पाहिजे. आणि पर्सनलाइज केअर ही वेगवेगळ्या माध्यमातून होत असते. गेस्ट आजारी असेल तर तो न सांगता आपण त्याला औषधं आणून देऊ शकतो. तो लॉबीमध्ये काही शोधत असेल तर आपण त्याला मदत करू शकतो. लॉन्ड्री बॅग रूममध्ये ठेवली असेल आणि त्याने लॉन्ड्री फॉर्म नसेल भरला तर त्याच्या वतीने आपण लॉन्ड्री फॉर्मही भरू शकतो, त्याला फोन करून विचारू शकतो आणि लॉन्ड्री आपण लॉन्ड्रीमध्ये देऊ शकतो. दुसरं आहे इम्पेकेबल क्लिनलीनेस. मेंटेन स्पॉटलेस रूम्स, पब्लिक एरिया अँड सर्व्हिस झोन्स ॲट ऑल टाइम्स. इम्पेकेबल म्हणजे खूप खूप स्वच्छता ठेवणं. 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्याला एक वेगळंच स्वच्छतेचं उदाहरण दिसतं आणि खूप खूप मनापासून हाऊसकीपिंगची टीम ही काम करत असते. तर हाऊसकीपिंगचा पूर्ण हॉटेल हे हाऊसकीपिंगच्या अंडर आहे असं तुम्ही म्हणू शकता. रूम्स हे स्पॉटलेसली क्लीन असले पाहिजे. कुठेही डॅम्पनेस, स्मेल, बेडशीट, लिनेनवर काही डाग, कुठे काही कॉबवेब्स असं काहीही अजिबात नसायला पाहिजे. याला स्पॉटलेस क्लीन रूम म्हणतात. पब्लिक एरियाही तसाच. हा फर्स्ट इम्प्रेशन असतं हे पब्लिक एरियाचं असतं, कारण की पहिला गेस्ट लॉबीत येतो, नंतर रूममध्ये जातो. तर आपली लॉबी एरिया, आपला पोर्च एरिया, रिसेप्शन एरिया, सगळे रेस्टॉरंट्स, इन फॅक्ट लिफ्ट एरिया, एलिव्हेटर एरिया, लिफ्ट लँडिंग स्पेसेस जे आहे ते सगळं खूप सुंदर, चांगलं स्मेल करणारं आणि कोणत्याही प्रकारचं पेस्ट नसलेलं. पेस्ट म्हणजे किडे मकोडे असं काहीही आपल्या हॉटेलमध्ये किंवा रूममध्ये नसायला पाहिजे, ह्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. अँड सर्व्हिस झोन्स ॲट ऑल टाईम. सर्व्हिस झोन्स म्हणजे आपले जे एरियाज असतात, लिफ्ट लँडिंग एरियाज आहेत, एलिव्हेटर एरिया आहे, ते सगळं खूप सुंदर, साफ, स्वच्छ, पेस्ट फ्री, ओडर फ्री असायला पाहिजे. एक्सेप्शनल सर्व्हिस ऑलवेज. डिलिव्हर कन्सिस्टंट, प्रॉम्प्ट अँड ग्रेशियस सर्व्हिस. अँटिसिपेट गेस्ट नीड्स. डिलिव्हर कन्सिस्टंट म्हणजे आज छान सर्व्हिस केली आणि उद्या आपण त्या गेस्टकडे बघतच नाही आहोत, असं अजिबात करून चालत नाही. तर रोजच आपल्याला एक्सेप्शनल सर्व्हिस म्हणजे गेस्टने बोलायला पाहिजे, अरे वा, काय छान टीम आहे या हॉटेलची. तर आपल्याला हे रोज डिलिव्हर करायला पाहिजे. आपल्याला आपले पर्सनल इश्यूज असू दे, कामाचं प्रेशर असू दे, पण आपल्या कामामध्ये आपण कधीही 99% देऊन चालत नाही. आपल्याला हे 100% रोज, कोणत्याही शिफ्टमध्ये, कोणत्याही डिपार्टमेंटचा कोणताही एम्प्लॉई असू दे, त्याला हे कन्सिस्टंट राहावंच लागतं. प्रॉम्प्ट म्हणजे त्वरित सेवा देणं, आणि ग्रेशियस म्हणजे खूप सुंदर, चांगली, खूप गेस्ट आनंदित होईल अशा प्रकारची सेवा देणं. आणि अँटिसिपेट गेस्ट नीड्स म्हणजे गेस्ट काहीही बोलायच्या अगोदर आपण ते ओळखणं. उदाहरणार्थ गेस्ट जर लॉबीमध्ये उभा आहे, चेक इन प्रोसिजर करणार आहे, तर तो आपल्या पेनकडे आपला पेन शोधेल किंवा आपल्या पॉकेटमध्ये हात घालेल. त्याच्या आधी रिसेप्शन स्टाफ त्याला पेन प्रोव्हाइड करतं. स्मोकिंग झोनमध्ये गेस्ट जर लायटर शोधत असेल तर आपण त्याला तो लायटर विचारायच्या आधी आपण त्याला लायटर देऊ शकतो. गेस्ट जर नजर भिरभिरत असेल लॉबीमध्ये, तो काही शोधायचा प्रयत्न करत असेल, तर आपण त्याच्याजवळ जाऊन बोलू शकतो, सर हाऊ मे आय हेल्प यू. तर अशा प्रकारच्या सेवेला अँटिसिपेट गेस्ट नीड्स असं म्हणतात. अटेन्शन टू डिटेल. स्मॉल टचेस क्रिएट्स मेमोरेबल एक्सपिरियन्सेस. नथिंग शुड बी ओव्हरलुक्ड.
अटेन्शन टू डिटेल म्हणजे प्रत्येक गोष्ट ही आपण बारकाईने बघायला पाहिजे की गेस्ट इज अ गॉड. ठीक आहे, तर त्या गेस्टला काय पाहिजे, काय नाही पाहिजे, तो काय केल्यावर खुश होणार, काय केल्यावर तो नाखुश होईल, ह्या सगळ्या गोष्टी आपण बारकाईने बघायला पाहिजे. स्मॉल टचेस म्हणजे आपण रूममध्ये एखादं टॉवल आर्ट करून ठेवलं आहे, त्याचा बड्डे असेल गेस्टचा, तर आपण एखादं फ्लावर बुके त्याला दिला आहे, तो त्याच्या मुलांबरोबर तिथे आला असेल तर मुलांसाठी एखादं क्रेयॉनचं पॅकेट किंवा ड्रॉइंग बुक आपण देऊ शकतो. तर या छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो. आणि जास्त नाही करायचं आहे. प्रत्येक गेस्टला त्याची एक स्पेस हवी असते, त्याची प्रायव्हसी हवी हवी असते. तर त्या प्रायव्हसीच्या आत आपल्याला नाही जायचं आहे, तो कम्फर्टेबल असला पाहिजे, असंच आपण करायचं. आणि प्रत्येक गोष्ट केल्यावर आपण त्याला नाही बोललं तरी गेस्ट हे खूप सायलंट ऑब्झर्वर असतात. ते नोटीस करतात की रूममध्ये छोटे छोटे चेंजेस झाले आहेत, लॉबीमधला स्टाफ हॅपी आहे, तो तुम्हाला ग्रीट करत आहे, विचारत आहे, हे सगळं त्यांच्या नजरेमध्ये पकडलं जातं. Discretion and privacy. Respect the privacy and confidentiality of all guests. तर गेस्ट तुमच्याकडे राहायला येतात, ते चेक इन प्रोसिजर करताना, फॉर्म भरताना त्यांची सगळी माहिती तुम्हाला देत असतात. नाव, नंबर, फोन नंबर, ईमेल ॲड्रेस, नंबर ऑफ बॅग्स, त्यांची नावं, त्यांचे आधार कार्ड, हे सगळं खूप प्रायव्हेट इन्फॉर्मेशन आणि डेटा आहे. तो कधीही कुठेही लीक होता कामा नये. तर ह्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांवर आहे. जेव्हा हाऊसकीपिंगच्या नजरेतनं बघितलं तर जेव्हा गेस्ट रूममध्ये आहे, त्याचे पर्सनल भरपूर डेटा तो त्याच्या टेबलवर भरपूर वेळा सोडून जातो. त्याच्या पासपोर्ट्स असतात, तर त्याला आपण कशाही प्रकारचं डॅमेज करता कामा नये. कधी कधी गेस्ट कॅश विसरून जातात, काही गोल्ड ज्वेलरी विसरून जातात, तर आपल्या हाऊसकीपिंग प्रोसिजरप्रमाणे आपण आपल्या सुपरवायझरच्या नजरेत ते आणून द्यावं, आपल्या सिक्युरिटीला ते सांगावं. आणि हाऊसकीपिंगची ह्याच्यात बरीचशी इन डिटेल प्रोसिजर असते, ते आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये बघू. तर आपण त्याची माहिती, त्याच्या सगळे बिलॉंगिंग्स अगदी त्याची खूप काळजी घ्यायला पाहिजे. जेन्युइन हॉस्पिटॅलिटी, वॉर्म स्माईल, आय कॉन्टॅक्ट अँड सिन्सिअर कम्युनिकेशन बिल्ड ट्रस्ट अँड कम्फर्ट. वॉर्म स्माईल म्हणजे फेक स्माईल नाही, वॉर्म स्माईल. आपण एकदम मनापासून स्मित हास्य गेस्टला बघून करायला पाहिजे. खोटं खोटं उगाचच नाही हसायचं आपण, तर स्मित हास्य आपल्या फेसवर, चेहऱ्यावर कायम असलं पाहिजे. आय कॉन्टॅक्ट म्हणजे डोळ्यांवर जे कॉन्टॅक्ट असतं त्याला आय कॉन्टॅक्ट म्हणतात. तर ते अति नसायला पाहिजे, जिथे जिथे गरज आहे तिथेच. म्हणजे तो गेस्ट अनकम्फर्टेबल आपल्या आय कॉन्टॅक्टमध्ये नाही व्हायला पाहिजे. एखादी लेडी आहे आणि एखादा मेल स्टाफ आहे, तो आय कॉन्टॅक्ट असा करतो आहे आणि ती अनकम्फर्टेबल झाली, असं वाईसे वर्सा असं काहीच नाही व्हायला पाहिजे. तर आय कॉन्टॅक्ट खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यांना कळतं, गेस्टला जाणीव होते की समोरची व्यक्ती आपल्या प्रॉब्लेममध्ये खूप इन्वॉल्व आहे, त्यांना हा प्रॉब्लेम खरंच सॉल्व करायचा आहे, ते आपल्याला जेन्युइनली मनापासून मदत करत आहे असं त्यांना समजतं. अँड सिन्सिअर कम्युनिकेशन बिल्ड ट्रस्ट अँड कम्फर्ट. सिन्सिअर म्हणजे मनापासून, कोणतेही फेक नाही आपण करू शकत. मनापासून तुम्ही त्यांच्यावर कम्युनिकेट करा. प्रॉब्लेम असेल तर त्यांना सांगा. रूममध्ये समजा गरम पाणी येत नाही आहे, काही इंजिनिअरिंग इश्यू आहेत, तर त्यांना मनापासून सांगा. सर गेस जरूर हे प्रॉब्लेम्स जे आपल्याला फेस आपण करतो, जेवणाच्या बाबतीत किंवा रूम्सच्या बाबतीत काही इंजिनिअरिंग इश्यू असतील, लॉन्ड्रीबद्दल काही इश्यू असतील, तर गेस्टला आपण जेन्युइनली कम्युनिकेट केलं तर त्यांना तो प्रॉब्लेम जरूर कळतो आणि ते कशाही प्रकारचे टँट्रम शो नाही करत. दुसरा आहे प्रोफेशनल अपीअरन्स. स्टाफ शुड बी परफेक्टली ग्रूम, वेल ड्रेस अँड प्रेझेंटेबल ॲट ऑल टाईम. तर जितके पण आपण स्टाफ मेंबर्स आहोत, एम्प्लॉईज आहोत हॉटेलचे, तर आपल्याला हॉटेलतर्फे युनिफॉर्म हे अलाउड केलेले असतात डिपार्टमेंट वाईज. तर गेस्ट आपल्याला ओळखतो की हाऊसकीपिंगचा हा युनिफॉर्म आहे, फ्रंट ऑफिसचा आहे, पण एकंदरीत तो आपल्याला एकच समजतो की आपण या ब्रँडचे एम्प्लॉईज आहोत, ताजचे आहोत, ओबेरॉयचे आहोत. तर आपला युनिफॉर्म हा खूप प्रोफेशनली डिझाईन केलेला असतो. ते हॉटेलचे डिझायनर्स असतात, त्या प्रकारे ते आपल्याला युनिफॉर्म डिझाईन करून देतात. पण त्याला व्यवस्थित ठेवणं, वेल ग्रूम असणं,
ग्रूमिंगचे भरपूर स्टँडर्ड्स आहेत हॉटेल्समध्ये, तेही आपण नंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघू. तर व्यवस्थित देखरेख करून आपण युनिफॉर्म घालायला पाहिजे. युनिफॉर्म हा आपल्याला हॉटेलने दिला आहे, तर तो आपण कसाही वापरून नाही चालत. त्याला व्यवस्थित ठेवणं, कुठेही फाटणार नाही ह्याची काळजी करणं. टेलर असतात इन हाऊस, काही प्रॉब्लेम असेल तर ते शिवून घेणं, ऑल्टर करणं हे आपण स्वतःच केलं पाहिजे. वेल ड्रेस असणं हमेशा, वेल आयर्न असणं, डाग नसायला पाहिजे युनिफॉर्मवर, आपल्या चेहऱ्यावर स्माईल असली पाहिजे, आपलं ग्रूमिंग, मेकअप, नेल्स, स्मेल नसायला पाहिजे कसल्याही प्रकारचा. तर ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींना प्रेझेंटेबल असणं असं म्हणतात. आणि ह्याचं प्रत्येक ब्रँड हॉटेल हे ट्रेनिंग डिपार्टमेंट त्याचं ट्रेनिंग देतच असतं. तर ते सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो करायचं असतं आणि आपण आपली शिफ्ट पूर्ण करायची असते, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून. एफिशियन्सी अँड पंक्च्युअलिटी. बी क्विक, ॲक्युरेट अँड टाईमली इन एव्हरी सर्व्हिस. टाईम मॅटर्स. गेस्ट जे आपल्याकडे आलेले आहात ते टाईमच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर असतात. मिनटाला त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी घडत असतात ज्या आपल्याला खरंच माहीत नसतं. त्यांची मीटिंग असते, झूम कॉल्स असतात, व्हिडिओ कॉन्फरन्स असते, त्यांना बाहेर जायचं असतं, कुठे फिरायला जायचं असतं, कुठे बाहेर मीटिंग अटेंड करायची असते, परत यायचं असतं, एअरपोर्टला जायचं असतं, सगळं त्यांना टाईमवर करायचं असतं. तर आपल्याकडून आपल्या सर्व्हिसेसमुळे त्यांची कोणतीही गफलत होणार नाही, ते कुठेही लेट होणार नाही आणि त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या बाकीच्या डेली लाईफवर होणार नाही ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. कुठे जर चुकून आपल्याला लेट होत असेल तर आपण ते गेस्टला आधी कळवणं ही खूप गरजेचं आहे. पण फर्स्ट आपण कोणतीही गोष्टीत लेट नाही व्हायला पाहिजे. त्याने जेवण ऑर्डर केलं तर जेवण टाईमवर दिलं पाहिजे. एखादी गोष्ट आपल्या रूममध्ये त्याने ऑर्डर केली असेल, डेंटल किट, शेविंग किट मागवली असेल, पाणी मागवलं असेल, तर आपण 10 मिनटाच्या आत ते त्याला द्यायला पाहिजे, एक्सेट्रा. तर आपण टाईमली ॲक्युरेट सर्व्हिस आपण द्यायला आणि तो जे मागतो तेच आपण द्यायला पाहिजे. त्याने शेविंग किट मागवली आहे आणि आपण दुसरंच काही घेऊन गेलो, आपण नीट ऐकलंच नाही, तर तसं बिलकुल होता कामा नये. लास्ट आहे प्रॉब्लेम सॉल्विंग इज की. हँडल कंप्लेंट विथ एम्पॅथी, स्पीड अँड सोल्युशन. नेवर एक्सक्यूज. हे खूप मोठं आणि महत्त्वाचं आहे. प्रॉब्लेम हे होतातच, गेस्टच्या रूममध्ये होतात, जेवणामध्ये होतात, चेक इन चेकआउट प्रोसिजरमध्ये होतात. आपण आपले 100% देतो की प्रॉब्लेम होणार नाही, पण एखादा पर्सेंट हा राहून जातो, काहीतरी ग्लिच होते, सॉफ्टवेअर इश्यूज येतात किंवा स्टाफ ट्रेनिंग फेजमध्ये असतात, त्यांच्याकडनं काही प्रॉब्लेम होतात. पण आपण ते प्रॉब्लेम जिथेच्या तिथे सॉल्व करून गेस्टला एकदम कम्फर्टेबल फील करून द्यायला पाहिजे. तर गेस्टचे प्रॉब्लेम नेहमी आपण एम्पथीने सॉल्व करायला पाहिजे. आपण ते समजतो आहे की त्यांना किती त्रास झाला आहे असं त्यांना दाखवलं पाहिजे आणि जेन्युनली दाखवलं पाहिजे. सिम्पथी इथे काम नाही करत, इथे एम्पथी काम करते. आणि जो पण गेस्टचा प्रॉब्लेम आहे तो आज त्याने सकाळी 8 वाजता सांगितलं रूममध्ये समजा गरम पाणी येत नाही, ते आपण रात्री 8ला नाही सॉल्व करू शकत. आपण 10 मिनटाच्या आत त्याला सॉल्व करून त्याला सोल्युशन द्यायला पाहिजे. किंवा प्रॉब्लेम खूप मोठा असेल तर आपण त्या गेस्टला त्वरित रूम चेंज ही ऑफर केली पाहिजे आणि त्या प्रॉब्लेमबद्दल आपण त्याला अपोलॉजाईज केलं पाहिजे. आपण त्याला हँड रिटन नोट देऊ शकतो, GM देऊ शकतो, फ्रंट ऑफिस मॅनेजर किंवा हाऊसकीपिंग मॅनेजर देऊ शकतात आणि त्या गेस्टला सोल्युशन द्यायला पाहिजे. सॉल्युशन खूप इम्पॉर्टंट आहे. प्रॉब्लेम तर असतात पण प्रॉब्लेमचं टाईमली सोल्युशन, एका ठराविक टाईममध्ये तो गेस्टही ऐकणार. जर टाईम निघून गेला तर गेस्ट खूप रागवणार आणि तो खूप अस्वस्थ होऊन तिथनं चेकआउट होणार आणि त्याचे फीडबॅक्स पण चांगले नाही मिळणार आपल्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी रोज लक्षात ठेवून आपण रोज काम करायला पाहिजे, आपली शिफ्ट पूर्ण करायला पाहिजे. आणि ट्रस्ट मी, ह्या सगळ्या गोष्टी आपण तंतोतंत पाळल्या तर आपला हा चेकआउट होणारा गेस्ट हा हॅपी कस्टमरच असतो. त्याचे फीडबॅकही चांगले येतात आणि तो पुन्हा पुन्हा आपल्या हॉटेलमध्ये येतो आणि आपल्याला तो ओळखतोही. आपला स्टाफ हे या हॉटेलची हॉस्पिटॅलिटी खूप छान आहे असे ते बाहेरही मार्केटमध्ये सांगतात, आपल्या कलिग्सना सांगतात. आय ऑलवेज प्रेफर टू स्टे इन दिस हॉटेल बिकॉज द स्टाफ इज अमेझिंग, असे ते फीडबॅकही लिहितात, सोशल मीडियावरही लिहितात. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत हॅपी हाऊसकीपिंग अँड थँक्यू.